बुद्ध पौर्णिमेनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गौताळा अभयारण्य आणि पटनादेवी वन्यजीव विभागात प्राणी गणनेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तर हे नेमकं आयोजन कसं करण्यात आलं, या ठिकाणी कोणकोणते प्राणी आले होते, हा कार्यक्रम नेमका कसा पार पडला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. डॉक्टर किशोर पाठक, मानद वन्यजीव रक्षक, वन विभाग, छत्रपती संभाजीनगर. बुद्ध पौर्णिमेनिमित्त गौताळा आणि पटनादेवी वन्यजीव विभागात प्राणी गणनेचा कार्यक्रम घेण्यात आला. तर यावेळी याला निसर्गानुभव असं नाव सुद्धा आम्ही दिलं होतं, कारण काही निसर्गप्रेमी मंडळींचा पण यात समावेश केला होता. 28 बाहेरचे लोक जे निसर्गप्रेमी यांना पण यात सहभागी करून घेण्यात आलं. हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो. मागील काही वर्षापासून हा कार्यक्रम कोरोनापासून बाधित झालेला होता. यावर्षी तो 4 वर्षानंतर सुरू झालेला आहे. तर यावेळेचा कार्यक्रम हा गौताळा परिक्षेत्रामध्ये अभयारण्यात, म्हणजे 240 स्क्वेअर किलोमीटर जे अभयारण्य आहे या भागामध्ये हा घेण्यात आला. तर गौताळा हे समृद्ध जैवविविधतेचं ठिकाण आहे आणि ही प्राणी पक्षी ही संपदा आहे. हे जंगल जे आहे हे मानवनिर्मित नसून प्राण्यांमुळे, पक्ष्यांमुळे झालेलं जंगल आहे. म्हणून या जंगलामधले जे काही प्राणी आहेत ते प्राणी इथं यांचा अधिवास आपण सुरक्षित करणं गरजेचं आणि हे टिकणं गरजेचं आहे. हे राहिले तरच हे जंगल आपल्याला राहील. 200 किलोमीटरपर्यंत या गौताळ्यामुळे आपल्याला प्राणवायू मिळत असतो. शिवाय या जंगलामुळे पाणी जे आहे जमिनीमध्ये, हे पाणी नेहमी तिथे अबाधित असतं आपल्या भागांमध्ये. त्यामुळे दुष्काळाचा सामना आपल्याला बऱ्याचदा, म्हणजे 72ला सुद्धा करावा लागलेला नाही. तर आता आजची जी प्राणी गणना होती, या प्राणी गणनेमध्ये आमचे सगळे वन्य कर्मचारी सहभागी होते. यात उपवन संरक्षक मोहन नाईकवाडी, वनपरिक्षेत्र अधिकारी अभय अटकळ, सहाय्यक वन संरक्षक विशाल लोंढे, समाधान पाटील, प्रवीण पारधी आणि सगळे वन कर्मचारी काल उपस्थित होते या वन्यजीव गणनेसाठी. तर मचान जे होते या नागद आणि कन्नड परिक्षेत्रामध्ये 18 मचान होते आणि या मचानावर 1 वन्यजीव कर्मचारी आणि 1 निसर्गप्रेमी अशी व्यवस्था आम्ही केलेली होती. तर संध्याकाळी 5 ते सकाळी 7 पर्यंत हा कार्यक्रम घेण्यात आला. पाटणादेवीला सुद्धा 11 मचानावर आणि पाणवठ्यावर ही वन्यजीव गणना करण्यात आली. या वन्यजीव गणनेमध्ये आम्हाला भेकर, नीलगाय, साळिंदर, लांडगा, माकड, रानडुक्कर, उदमांजर, लाजवंती, मोर असे बरेच प्राणी पक्षी दिसले. अजगर सुद्धा दिसले. असे बरेच प्राणी. एका ठिकाणी तर बिबट्याचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. तर ही वन्यजीव गणना थोडं ढगाळ वातावरण असल्यामुळे थोडी बाधित झाली, परंतु एकंदरीत ही वन्यजीव गणना निसर्गप्रेमी आणि वन्यजीव कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने उत्तमरित्या पार पडली. या दिवशी अनेक प्राण्यांचं दर्शन झालं आणि त्यांच्याविषयी निसर्गप्रेमी व वन्यजीव प्रेमींना याविषयी सविस्तर माहिती देखील भेटली. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.